स्टँडिंग कमिटीत जास्तीत जास्त मेंबर येण्याकरता पर्सेंटेज पॉइंट हे कुठल्या कॉम्बिनेशननी तयार होतात ते कॉम्बिनेशन आम्ही करू. शुद्ध राजकारण आहे. बोरीवली नॅशनल पार्क मधल्या जी काही कारवाई आहे ती माननीय उच्च न्यायालयामुळे होते आहे, पण तिथल्या नागरिकांनाही दिलासा देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की त्या नागरिकांनाही दिलासा देऊन सामोपचाराने हा विषय कसा समाप्त करता येईल तो प्रयत्न आमचा असणार. देखिए, इसके ऊपर चूंकि मैं आज कैबिनेट की बैठक में था इसलिए उसकी पूरी जानकारी मेरे पास नहीं है, लेकिन इस डील का हम बहुत बेसब्री से इंतजार कर रहे थे. पूरी जानकारी लेकर मैं उस पर बोलूं. मुंबई में महापौर को लेकर लगातार अपोजिशन कह रहा है कि इतने दिन हो गए और अब तक इनमें आपस में सामंजस्य नहीं बन पाया. नाराजगी. अरे भाई, मैं आपको दूसरा सवाल पूछता हूं. अब चंद्रपुर में, लातूर में तो अपोजिशन के पास लोग हैं ना, वहां क्यों नहीं बन पाई? वहां अभी तक क्यों मेयर नहीं बना? ऐसा कार्यक्रम होता है, इसमें पहले रिजर्वेशन होता है, रिजर्वेशन के बाद जो गुट है उसकी पंजीयन होता है, रजिस्ट्रेशन होता है, उसके बाद चीजें होती है. तो अपोजिशन को अभी हमारे ऊपर टीका टिप्पणी करने के सिवा कोई काम ही बचा नहीं. क्या साथ में मागणी केली जाते? मुंबईत 2.5 वर्षीय महापौर पदाची मागणी ही शिवसेनेकडून केली जाते. तुमच्याकडे केली का? नाही, वारंवार त्यांच्याकडून आम्ही बसून ठरवू. मुंबईमध्ये आज शिवसेनेचे नगरसेवक जे गट स्थापन करायला जाणार होते पण ते केलेले नाही. तुम्ही आणि सीएम बरोबर, डीसीएम बरोबर काही चर्चा झाली म्हणून हे झालं नाही असं सांगितलं गेलं. काय नाही, असं आहे की शेवटी गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉईंटचा विचार करावा लागतो. त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो, कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो, कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो. शेवटी सगळं गणित जे आहे, महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात. त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे. त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे, किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे. अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल. जो लॉंग मार्च या ठिकाणी निघालेला आहे त्या संदर्भात एक मंत्र्यांची शक्ती प्रदत्त समिती तयार करण्यात आली होती. त्या कमिटीला चर्चा करून निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार ती कमिटी मीटिंग घेते. बावनकुळे साहेब देखील त्याच्यामध्ये होते. महसूलचे जे विषय होते त्या विषयांचा त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी तोडगा काढलाय. इतर विषयांवर बैठक चाललेली आहे. आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत